जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलचे जे काही बेसिक नियम आहे निवड होण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये बदल होणार आहे का? किंवा पवित्र पोर्टलवर ज्या पद्धतीने 2022 ला शिक्षकांची भरती करत असताना नियमावली वापरल्या गेली, तीच नियमावली इथून पुढच्या शिक्षक भरतीला देखील वापरली जाणार आहे का? या संदर्भामध्ये सध्या नागपूर या ठिकाणी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उच्चारलेला गेलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. त्यावर आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साहित्याचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. आणि मित्रांनो, आपण जर का येत्या टीईटी परीक्षेकरिता तयारी करत असाल किंवा सीटीटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी आपण स्पेशल बॅच सुरू करत आहोत, गुरुजी बॅच, ज्यामध्ये कार्यरत शिक्षकांसाठी विशेष अशी ही टीईटीची बॅच असणार आहे. यामध्ये पेपर 1 पेपर 2 या दोन्हीसाठी आवश्यक असलेले सर्व विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार. त्याच्यासोबतच या ठिकाणी जे आहे पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज असं एक कंप्लीट पॅकेज देखील तुम्हाला मिळून जाणार आहे. आपल्याला जर का या ठिकाणी एका दमामध्ये टीईटी किंवा सीटीटीची परीक्षा क्रॅक करायची असेल तर आपण एक काम करायचं आहे, या ठिकाणी प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त आता येत्या 8 फेब्रुवारीला होणारी जर का सीटीटी बॅचला आपण टार्गेट करत असाल तर त्याकरिता देखील आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. नक्की यासाठी देखील आपल्याला एकच काम करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. चला आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे. बघा, हे विधिमंडळाचं जे काही सध्याच्या घडीला अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनच्या काळामध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदयांना विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. बघा, प्रश्न काय आहे? पवित्र पोर्टल 2022 शिक्षक भरतीमध्ये कन्नड भाषिक शाळेमध्ये कन्नड माध्यम धारकांना प्राधान्य देण्याबाबतचा हा प्रश्न होता. 1978 नंबरचा हा प्रश्न आहे. बघा, प्रश्न विचारलेला आहे, गोपीचंद पडळकर हे आमदार आहेत जत इथून, त्यांनी विचारलेला आहे शालेय शिक्षण मंत्री यांना. प्रश्न असा आहे, ते असं सांगतायत या ठिकाणी की पवित्र पोर्टल 2022 शिक्षक भरतीमध्ये कन्नड भाषिक शाळेमध्ये विशेषतः इंग्लिश व हिंदी या विषयाच्या निवडीमध्ये कन्नड भाषा धारकांना प्राधान्य देण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे जानेवारी 2025 मध्ये व त्या दरम्यान केलेली आहे का? केलेली असेल तर मग हे खरं आहे का? हा त्यांचा आहे पहिला प्रश्न. आता या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जे आहे शिक्षण मंत्र्यांनी काय दिलंय ते आपण बघूया. त्यानंतर आपण त्या नियमाच्या संदर्भामध्ये देखील बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, होय हे खरे आहे. तशा प्रकारची जी मागणी आहे ती करण्यात आलेली आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबरच्या प्रश्नाला देखील त्यांनी होय असंच उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न काय होता? तसं जर असेल तर कन्नड भाषिक शाळेमध्ये कन्नड शिक्षकांची भरती केल्यास कन्नड विद्यार्थ्यांना इंग्लिश व हिंदी मातृभाषेबरोबर त्यांच्या मातृभाषेमध्ये भाषांतर करणे सोयीचं होणार आहे. हे खरं आहे का? तर याच्या उत्तरादेखील या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांनी होय उत्तर दिलेलं आहे. आणि तसं असेल तर कन्नड भाषाधारक उमेदवार शिक्षक निवडीपासून वंचित राहणार नाही, याबाबत उचित कार्यवाही या ठिकाणी पुढच्या पानावर गेलेला आहे. उचित कारवाई करण्याची मागणी जत तालुक्यातील कन्नड उमेदवारांनी शासनाकडे केली आहे का? त्याचं उत्तर आहे येस. आता चौथा प्रश्न जे आहे थोडासा वेगळा आहे. तसं जर असेल तर उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केलेली आहे त्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण करा. तर आता जेव्हा दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री यांनी त्याचं डिटेल्समध्ये उत्तर दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडीशी नियमावली या ठिकाणी लक्षात येते आहे. ते काय म्हणतायत बघा, की टेट परीक्षा जी आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारांची झालेली शिफारस विहित नियमानुसार करण्यात आलेली आहे. विविध संघटना व लोकप्रतिनिधी यांची याबाबतची मागणी विचारात घेऊन सेमी इंग्लिश व भाषा विषयाच्या पदभरतीसाठी देखील इयत्ता 10वीचे माध्यम विचारात घेण्याबाबत 6 सप्टेंबर 2024 च्या शासन पत्राप्रमाणे कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये
सेमी इंग्लिश मध्ये गणित व विज्ञान विषय तसेच भाषा विषयाकरिता उमेदवारांचे इयत्ता 10वी वर्गाचे माध्यम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे। तसेच यापुढील सर्व शिक्षक भरतीमध्ये देखील यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। लक्षात घ्या। आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आतापर्यंत पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली जी काही शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीमध्ये काही बेसिक रूल्स रेग्युलेशन या ठिकाणी शासनाने म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा ठरवून दिलेले आहेत। त्यानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही उमेदवार आहेत जे की व्हर्नाक्युलर मीडियमचे असतात, म्हणजे काहींचं शिक्षण 10वी पर्यंत 12वी पर्यंत वेगळ्या मीडियम मध्ये राहतं, त्याच्यानंतर त्यांचं जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे वेगळ्या मीडियम नुसार या ठिकाणी होतं, तर असे उमेदवार दोन्हीसाठी पात्र असतात। आता इथे जे ज्यावेळी त्यांनी लँग्वेज विषयाचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी की त्या ठिकाणी फक्त कन्नड विषयाचाच कन्नड मीडियमचाच विषय नाहीये, उर्दू मीडियमचा देखील विषय आहे किंवा इतर जे मीडियम आहेत त्या मीडियमचा देखील विषय आहे की एखादा उमेदवार जर भाषा विषयासाठी निवडला जात असेल तर त्या उमेदवाराचं जे आहे 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे त्यानुसार आम्ही त्यांची निवड करत असतो। आणि हे कशामुळे होतो तर याचं जे रेफरन्स म्हणून त्यांनी जोडलेला आहे तो जो 6 सप्टेंबर 2024 चा जो शासनाच्या पत्र आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणाने या संदर्भामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की मीडियम नुसारच या ठिकाणी जे आहे त्यांची निवड व्हायला पाहिजे। 10वी पर्यंत मीडियम कन्सिडर होतं। जनरली जर का आपण या ठिकाणी पाहिलं गेलं की एखादा उमेदवार आहे की त्याचं जे आहे 10वी पर्यंत मराठी मधून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे इंग्लिश मीडियम मधून जर का त्याचा झालेला असेल तर तो 10वीच्या मीडियम नुसार म्हणजे मराठी माध्यमानुसार मराठी माध्यमासाठी देखील पात्र आहे। आणि राहिली गोष्ट प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्या उमेदवारानं इंग्लिश माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट केला असल्याने तो इंग्लिश विषयासाठी इंग्लिश मीडियम साठी देखील या ठिकाणी पात्र ठरतो, म्हणजे दोन्ही मीडियम्स आपले कन्सिडर केलेले असतात। त्यामुळे जे आहे बऱ्याच उमेदवारांनी त्याच्या संदर्भामध्ये आक्षेप घेतलेला आहे, वेगवेगळ्या मागण्या आहे, त्या मागण्या आपल्या जागेवर आहे, परंतु सध्या त्यांनी सांगितलेलं आहे की जी काही शिक्षक भरती आहे 2022 ची ती या पत्रानुसार चालते आहे। आणि त्यांनी आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे जी की शेवटची लाईन आहे त्या लाईन मधून आपल्याला थोडीशी कल्पना येऊन जाते की इथून पुढची जी काही शिक्षक भरती असणार आहे ती कोणत्या मार्गाने जाणार आहे। तर बघा यापुढील सर्व शिक्षक भरतीमध्ये देखील यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। म्हणजे हे पत्र जोपर्यंत जे आहे अधिक्रमित होणार नाही, अधिक्रमित होणे म्हणजे काय तर आपण असं समजून जाऊया की ते रद्द होणार नाही किंवा त्याच्या बदल्यामध्ये दुसरं एखादं पत्र निर्गमित होणार नाही तोपर्यंत हा नियम बदलणार नाही। तो नियम जसा आहे तो तशाच पद्धतीने राहणार आहे। सेमी इंग्लिश मध्ये देखील हीच गत बऱ्याच वेळा झालेली आहे। तसं लँग्वेज आहे 6वी ते 8वी या वर्गाकरिता लँग्वेज आहे, मग ते मराठी असेल, इंग्लिश असेल, उर्दू असेल किंवा ही कन्नड असेल, या लँग्वेज साठी त्यांनी मीडियमचं बंधनच ठेवलेलं नाहीये। तुमचं डीएड, तुमचं 10वी, तुमचं बीएड कोणत्याही मीडियम मधून झालेलं असू द्या, तुमचं जर का ग्रॅज्युएशनला तो संबंधित विषय असेल तर तुम्ही त्या विषयासाठी पात्र ठरता, असं त्याने नियम लावलेला आहे। तर नियम योग्य आहे अयोग्य आहे त्या बाबी मी या ठिकाणी डिस्कस करत नाहीये, फक्त सध्या इथे जो नियम आहे किंवा जी काही चर्चा झालेली आहे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये त्याविषयी मी थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे। आणि बेसिकली हाच नियम आहे। कदाचित येणाऱ्या काळामध्ये काही मीडियमसाठी यामध्ये किंचितसा बदल देखील केला जाऊ शकतो, कारण बऱ्याच संघटना ज्या आहेत याला अपोज देखील करतात, काही संघटना त्याला जे आहे सपोर्ट देखील करतात। आपल्याला जर का या संदर्भामध्ये काही बोलायचं असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता।